हा दरबार संपूर्ण महाराष्ट्रभर दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये बघायला मिळेल। कारण ही सर्व जी आपल्याकडे असणारी खाती आहे, गणपतीकडे कुठलं खातं आहे, लक्ष्मीनारायणांकडे कुठलं खातं आहे, दत्त महाराजांकडे कुठलं खातं आहे, गायत्री मातेकडे कुठलं खातं आहे, नवनाथ महाराजांकडे कुठलं खातं आहे, भगवान शंकराकडे कुठलं खातं आहे, त्याप्रमाणे आपण त्या दिवशी त्या वारी त्या तिथीला त्या नक्षत्रावर तिथी सेवा केली तर आपलं स्वतःचं संरक्षण होतं। म्हणून हा दिंडोरी पुणे याला केंद्र म्हणलं जातं, मंदिर म्हणलं जात नाही, मठ म्हणलं जात नाही आणि स्वामींचा दरबार म्हणलं जातं। येणाऱ्या 12 तारखेला कालभैरव जयंती, भगवान शंकराचे 8 अवतार अष्टभैरव म्हणतात त्यांना। संपूर्ण जगाची संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्यांचं क्रोध महाभयान आहे। जर काही आता कदाचित आपण कोणाला विनाकारण त्रास देत असू किंवा आपल्याला कोणी विनाकारण त्रास देत असेल, जर का तुम्ही कालभैरव अष्टक आपण म्हणलं, ते जर का दररोज 11 वेळा म्हणलं तर त्याची भुई सपाट झाल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद या कालभैरवामध्ये आहे। म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आपल्या परिसरामध्ये चिंचवड गावामध्ये आहे, आपल्या कुदळवाडीमध्ये भैरवनाथ आहे, पण कालभैरव चिंचवड गावात आहे। हे संपूर्ण आपण लक्षात घेतलं पाहिजे। कालभैरवाचा नैवेद्य भाकर, वांग्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, 1 कांदा आणि लिंबू एवढा नैवेद्य त्याला कालभैरव जयंतीला दाखवायचं आणि आम्हा सर्व कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्या आणि आम्हा सर्वांवर संरक्षण करा, एवढी विनंती फक्त कालभैरव जयंतीला करायची। आणि आपल्याला जमलं तर कालभैरव अष्टक त्या ठिकाणी हवन आपल्या केंद्रात होईल, तिथं आपल्याला फक्त सेवा घेता येईल। कापूर जाळून 11 वेळा कालभैरव अष्टक घ्यायचे। आपल्या केंद्रामध्ये आपण दररोज आरतीनंतर कालभैरव अष्टक घेतो आणि कालभैरव जयंतीला आरतीनंतर हवनयुक्त कालभैरव अष्टक 11 वेळा सेवा घेतो। ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या सेवेत सहभाग घ्यावा, ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी आपल्या घरी केली सेवा तरी काही हरकत नाही। आपल्या संरक्षणाची जबाबदारी कालभैरवनाथावर आहे। याची विशेष अधिक माहिती आपल्या ग्रुपवर आपण टाकलेली आहे, आपण संपूर्ण पाहून घ्यावी। येणाऱ्या दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची गुरुचरित्र पारायण नाव नोंदणी सुरू आहे। प्रत्येक वेळी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक सोडतो, यावेळेस आपण लिंक सोडलेली नाही। यावेळी ज्यांना राजे शिवाजीनगर सेवा केंद्रामध्ये पारायणाला बसायचे त्यांनी केंद्रात येऊन खाली आपल्या टेबलवर रजिस्टर ठेवलेले आहे। त्या रजिस्टरमध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर, आपल्याला कुठल्या बॅचला बसायचे ती बॅचची नोंद करायची आहे। कुठलीही लिंक आपल्या मोबाईलवर येणार नाही, कारण गेली 3 वर्ष आम्ही त्याचा सारांशपणे अभ्यास केला की नाव नोंदणी होती 1000-1100 आणि पारायणाला बसतात फक्त 500, 600, 700, 800 पर्यंत बसतात। कारण काहींना आकुर्डीला बसायचं असतं, काहींना थिरगावला बसायचं असतं, काहींना मोशीत बसायचं असतं। लिंक सगळेजण ओपन करतात आणि फॉर्म भरून पाठवतात। आपल्याला नियोजकांना त्याची अडचण निर्माण होते, म्हणून ज्यांना या भूमीमध्येच पारायण करायचे त्यांची नोंदणी खाली रजिस्टर ठेवलेलं आहे। जवळजवळ 100-125 लोकांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे, त्यांना अजूनही नोंदणी करायची। आपण 23 नोव्हेंबरपर्यंत आपण नाव नोंदणी ठेवणार आहोत। 23 नोव्हेंबरनंतर आपण नाव नोंदणी बंद करणार, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील आठवड्याभराचं नियोजन तेवढ्या लोकांचे पारायणाला बसायची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करायची असते। म्हणून सर्वांनी याची नोंद घ्यावी। आपण पुढील गुरुवारी सप्त्याबद्दल जे काही विशेष मार्गदर्शन असेल ते आपल्याला पारायणाबद्दल गुरुचरित्र पारायण, 5वा वेद आणि 15व्या शतकात नरसिंह सरस्वतींनी गाणगापूरला सांगितलेली जी काही कथा आहे, गोष्ट आहे, बरेच जण गुरुचरित्र ग्रंथ माझ्याकडे आहे, जुना आहे, पुराणा आहे, तर तो चालत नाही। त्याच्यामध्ये बरेच जण आपले शास्त्र पुराणकार पूर्वी सांगायचे, आजही सांगतात, महिलांनी गुरुचरित्र वाचू नये। त्याबद्दलही तुम्हाला पुढच्या गुरुवारी मार्गदर्शन केलं जाईल की का वाचावं आणि कुठलं वाचू नये। त्यामुळं इथं पारायणाला बसणाऱ्यांना दिंडोरी प्रणितच स्वामी समर्थ सेवा केंद्रातील ग्रंथ लागेल, याची सर्वांनी नोंद घ्यायची। तो ग्रंथ घेऊनच आपल्याला पारायणाला बसता येईल। त्याची आपण विशेष माहिती जवळजवळ 8 दिवस अगोदर आपण ग्रुपला टाकत असतो, त्याच्यात तुम्ही अपडेट राहा, म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल। झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी समर्पित करतो, इथेच थांबतो। श्री स्वामी समर्थ।